कल्याण रिंग रोड प्रकल्पासाठी 118 बांधकामं हटवायला सुरुवात. वडवली अटाळी मार्गावरील अडचणी दूर. कल्याण टिटवाळा प्रवास आता सुलभ होणार. कंत्राट रद्द झालेल्या बसगाड्यांवरील बेस्टचं बोधचिन्ह हटवण्याचे बेस्ट प्रशासनाचे निर्देश. कंत्राट रद्द झालेल्या गाड्या नाशिक कसारा मार्गावर चालवल्या जात असल्याची माहिती आणि ही माहिती मिळताच बेस्ट प्रशासनाकडून दखल. कल्याण डोंबिवलीमधील गोविंदवाडी बायपास बाधित 105 कुटुंबियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर. केडीएमसी मुख्यालयाबाहेर बाधितांचं आमरण उपोषण. 2005 साली घरं तोडली पण पुनर्वसन अद्यापही रखडलं. मुंबईतील वडाळा ते कासार वडवली आणि कासार वडवली ते गायमुख मेट्रो मार्गिकांवर वर्षाअखेर मेट्रो धावणार. ठाणे शहराला पहिली मेट्रो मिळण्याचा मार्ग मोकळा. मंडाळा ते चेंबूर आणि हिसर ते काशीगाव मेट्रो ही डिसेंबरपर्यंत सुरू होणार. कल्याणमध्ये 2.5 वर्षापासून मुलाच्या जन्मदाखल्यासाठी पित्याची वणवण. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे पालिकेकडे वेळेवर जन्म नोंदणी न झाल्याचा पालकांचा आरोप. कल्याण लोकलमध्ये प्रवासी महिलेच्या बॅगेतील मोबाईलला आग लागल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ. मोटरमन आणि रेल्वे पोलिसांनी अग्निरोधक यंत्रणेच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणली. कल्याण पूर्वमध्ये कोयता गँगची दहशत. कलिंगडचे पैसे मागितले म्हणून कलिंगड विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला. 2 जण जखमी. नागरिकांमध्ये भीती. राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना लवकरच स्वस्त दराने वीज पुरवठा केला जाणार. महावितरणकडून विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव.